मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। सलगरे येथील सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या BS पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये मुख्याध्यापक श्री शंकर स्वामी सर यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल नमूद करून व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ सुजाता विजय पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अंजया त्यागराज पाटील तसेच चेअरमन श्री त्यागराज पाटील व संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। सलगरे येथील BS पाटील विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी खुल्या अंतकरणाने देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांचा यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार श्री जयंत आवटे यांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात त्यांच्या विनोदी शैलीत सादर केलेल्या कथेने संपूर्ण विद्यालय हास्य कल्लोळमध्ये बुडून गेले होते। दुपारच्या सत्रात मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम केला। यामध्ये अनेक प्रकारच्या गाण्यावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली। मम्मी काय करते, खुर्ची घेते आणि मग ती टोप काढते आणि तिला काय माहिती आलिया भट कशी लावती, ती आपला हापूस आंबा पिळावा तसं पिळते आणि इथं बसर मोरा, इथं बसर मोरा, उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वतावं तसं सगळं तोंडाला लावून कैटरीना कैफ कशी दिसत्या, मी कशी दिसत्या। आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं बरं का सगळ्यांनी। आपली मम्मी जर कैटरीना कैफ असती तर आपल्या मम्मीनं हा येऊ नवरा निवडला असता का? आता घरी गेल्यावर मम्मीला मूडमध्ये असल्यावर नाहीतर चिडली असली म्हणजे दिल कानाखाली, अशी मूडमध्ये असली का नाही बसली असली की जायचं हळद जवळ बसायचं। मग मम्मीला वाटतं काहीतरी विचार आल्या, मग म्हणायचं मम्मी एक विचारू का? मम्मी म्हणाल विचार। मग म्हणायचं राग येणार नाही नव्हता? मग ते नाहीच म्हणते आहे ना, असं कोण बी म्हणतं का नाही? पहिल्यांदा बघा म्हणायचं राग येणार नव्हता, नाही म्हणते। मग हळूच पप्पा नसताना, नाही उद्या शाळेत यायला यायचं नाही इतकं झनाट बसतील तुम्हाला। पप्पा नसताना हळूच म्हणायचं मम्मी तू जर कैटरीना कैफ असतीस तर तू ह्यो जॉनी लिव्हर निवडलास।